पावसाळा सुरू झाला आहे, मात्र अद्यापही अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 101 गावांमधील नागरिकांना अधिग्रहित खाजगी विहिरी आणि 10 विंधन विहिरीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय, तर 24 गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे। यावरून पावसाळ्यातही पाणी टंचाईची अमरावती जिल्ह्यातील तीव्रता स्पष्ट होते। यावर्षी सुरुवातीपासूनच ग्रामीण भागाला पाणी टंचाईची झळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळाले होते। त्यानुसार शासनानं आणि पाणी पुरवठा विभागानं पाणी टंचाई आराखडा तयार करून मंजूर करून घेतला होता। जानेवारी ते मार्च या पहिल्या टप्प्यात काही गावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं होतं, तर मे महिन्यात त्याची तीव्रता फार वाढली। परिणामी या महिन्यात 22 टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाला। आता पुन्हा या 2 टँकरची भर पडली आहे। यामध्ये सर्वाधिक 21 गावं चिखलदरा तालुक्यातील आहे, तर अचलपूर आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे। अमरावती जिल्ह्यात विविध तालुक्यात 101 खाजगी आणि 60 विंधन विहिरी अधिग्रहित करून नागरिकांना पाण्याचा पुरवठा सुरू आहे। शिवाय बोरवेलची 358 पैकी 231 कामं पूर्ण झाली आहे। यासोबतच इतरही कामं मंजूर करण्यात आली आहे। मात्र ही कामं अजून पूर्ण व्हायची आहे आणि सध्या दमदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईची स्थिती कायम आहे। वातावरणात काहीसा बदल जाणवत असला तरी दमदार पाऊस झाल्यानंतरच पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता आहे। तर पाण्याचा औद्योगिक आणि इतर कारणांसाठी वापर कमी झाला आहे, तरीही अमरावती जिल्ह्यातील काही गावांमध्ये अजूनही पाणी टंचाई आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत अपेक्षित असा पावसाळा झाला नसल्याने पाणी पुरवठ्यासाठी जे जलस्रोत आहेत त्यामध्ये पाण्याची पातळी खालवलेली आहे। त्यामुळे मेळघाट भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांकरिता टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू ठेवलेला आहे। मात्र पुढील काही दिवसात जर अपेक्षित पाऊस पडला तर ती टँकरची संख्या सुद्धा कमी होऊ शकते।